छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा लाडकी बहीण योजनेची कागदपत्र काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आज तर प्रत्यक्षात या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या रांगा सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत आणि या रांगा लावून या ठिकाणी महिलांचे लाडकी बहीण योजनेचे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखल्याचे जे अर्ज आहेत ते भरून घेतले जात आहेत। आपण बघू शकता की ही सेतू सुविधा केंद्राच्या बाहेरची गर्दी होती आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर आतमध्ये सुद्धा जवळपास 15 ते 20 टेबलवरती असंख्य महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, जे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। सरकारकडून उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी या दोन्हीमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे। मात्र ज्या महिलांनी काल फॉर्म भरले होते आणि ज्या महिलांपर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही अशा महिला सुद्धा आज उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रचंड मोठी गर्दी जी आहे ते अक्षरशः हजारो महिलांची गर्दी या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रावर झाल्याचं पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।